माझं नाव निकिता आहे. माझं लग्न होऊन 5 वर्षे झाली होते. परंतु मी अजून आई होऊ शकले नाही. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे माझा नवरा एका गॅरेजवर कामाला जातो आणि माझ्या सासरेबुवांचे माझ्या लग्नाअगोदरच निधन झाले. आणि माझी सासूबाई ही 45 वर्षाची असूनसुद्धा धुणे भांडे धुवायचे काम करते. आणि ह्या कामाचे हळूहळू आम्हाला जास्त पैसे मिळू लागले होते. म्हणून माझी सासू मला सुद्धा सोबत घेऊन जायची. आणि हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला आवडत नव्हती. ते माझ्या सासूबाईंना म्हणायचे, "तू लोकांच्या घरी धुणे भांडी धुवायचे काम करते आणि पैसे कमवायचे म्हणून तू तुझ्या सुनेला सुद्धा घेऊन जातेस आणि तिला असं काम करणं हे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तिला सोबत घेऊन जाऊ नकोस." माझी सासू ऐकत नसायची. ती म्हणायची, "तुझ्या एकट्याच्या कमाईवर घर तर भागत नाही. मग मी तिला कुठेतरी थोडे पैसे कमवण्याच्या मार्गाला लावत आहे. तर तुझं काय बिघडत आहे?" तरी देखील माझ्या नवऱ्याला खूप राग यायचा. 1-2 वेळेस त्यांनी सासूबाईला खूप समजावलं. तरी देखील सासूबाई ऐकत नव्हती. कारण तिला घर खर्च भागावा लागायचा. आता माझ्या नवऱ्याचं कामही बंद झालं होतं. तो आता काम करू शकत नव्हता. कारण एके दिवशी संध्याकाळी कामावरून घरी येताना त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा एक पाय कामातून गेला. आता ते बसून असतात आणि ते कुठेच काम करू शकत नाही. आणि तसं बघायला गेलं तर धुणेभांडी करण्यासाठी खूप फिरावं लागायचं. माझी सासूबाई वेगवेगळ्या बंगल्यामध्ये जायची. कारण सासूबाई कुठं धुणेभांडी धुवायची काम करते तर कुठं स्वयंपाक बनवण्याचं. आणि दिवसभरात 3,000 रुपये घेऊन यायची. यातूनच आम्हाला 1,000 रुपये राहायचे. त्यातच आमचा घरखर्च व्हायचा. आता माझ्या नवऱ्याने टेन्शन घ्यायला सुरुवात केलं. परंतु हे टेन्शन नसून ते स्वतःची स्वतःलाच लाज वाटते. म्हणजेच त्यांना घरातल्या स्त्रीने काम केलेलं आवडत नसायचं. परंतु काय करणार, काळाने त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली होती. आणि म्हणूनच हे काम करायची वेळ माझ्यावर आणि माझ्या सासूवरती आली होती. एके दिवशी ते घरातून उठले आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर पडले. म्हणाले, "मी कुठेतरी बसल्या बसल्या काम पाहतो." व्हीलचेअर घेऊन उन्हात ते घराबाहेर गेले आणि काही खाल्लेलं नसल्यामुळे त्यांना अचानक चक्कर आली. ते खाली पडले. आम्ही दोघांनी कामावरून येताना आम्हाला ते रस्त्यात पडलेले दिसले. आम्ही त्यांना घेऊन घरी आलो. घरी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी बघितल्यानंतर सांगितलं की यांना स्वतःची काळजी घ्यावी लागेल. परंतु माझा नवरा काही ऐकायला तयारच नव्हते आणि त्यांना काम देखील कोणी देत नव्हतं. कारण त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. ते अशक्त झाले होते आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नव्हते. सासूबाई देखील त्यांचं ऐकत नसायची. एके दिवशी मी म्हणाले, "सासूबाई, तुम्ही घरी थांबा. त्यांची काळजी घ्या. मी येते सगळे कामं करून." माझी सासूबाई म्हणाली, "नको नको, मी सुद्धा येते. तेवढे 4 पैसे जास्त मिळतील. घरी बसून तरी मी काय करू?" असं म्हणून ती सुद्धा घराबाहेर पडली. माझ्या नवऱ्याला खूप राग आला. ते म्हणाले, "मी काम करत होतो त्यावेळेस माझी खूप काळजी घेत असायचे आणि आता मात्र माझ्या हातात काहीच राहिले नाही. म्हणून एका नोकराच्या वरची माझी गत झाली आहे आणि या दोघी पैसे कमवून आणतात. म्हणून हे सर्व मला ऐकावे लागत आहे." माझा नवरा आता काठीच्या आधारावर हळूहळू चालू लागला होता. या दोघीच्या मनात काय आहे हे मी आज पाहणारच. म्हणून ते घराबाहेर पडले. त्यांनी दार लावलं आणि ते आमच्या मागे मागे आले. मी एका बंगल्यामध्ये गेले आणि सासूबाई दुसऱ्या बंगल्यामध्ये गेली. तिने मला सांगितलं होतं की तो इथेच आहे. मी म्हणाले, "ठीक आहे." आम्ही दोघी दोन्ही दिशेला निघून गेलो. ते माझ्या मागे न येता सासूबाईंच्या मागे गेले. त्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर मी पाहिलं की सासूबाई एका खोलीत गेली आणि माझ्या नवऱ्याने दरवाजाच्या छिद्रातून पाहिलं. त्या बंगल्याचा मालक आणि त्याचे दोघे मित्र बसलेले होते आणि सासूबाई त्यांच्यासोबत. सासूबाईने आधी त्या मालकाला कोल्ड्रिंक ग्लासमध्ये दिले. तेव्हा मालकाने एक घोट घेतल्यानंतर सासूबाईकडे गेला. तिच्या तोंडाला तोच ग्लास लावला. ती नको नको म्हणायला लागली. तर त्याने खिशातून काही पैसे काढून सासूबाईंच्या हातावर ठेवले. आता सासूबाईंनी कसाबसा कोल्ड्रिंकचा घोट घेतला. माझा नवरा दरवाजाच्या छिद्रातून सर्व पाहत होता. त्याने आतून दरवाजा लावलेला होता. त्यामुळे तो काहीच करू शकत नव्हते. त्यानंतर मालकाच्या मित्राने सासूबाईला हळूहळू स्पर्श करायला सुरुवात केली. परंतु सासूबाई त्यांना काहीच प्रतिसाद देत नव्हती. ती फक्त शांत उभी होती. मग मालकसुद्धा उठला आणि त्याने सासूबाईंसोबत त्यांच्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली. आता सासूबाईसुद्धा त्यांची साथ देत होती आणि खूप आनंदी दिसत होती. सासूबाई आता त्या दोघांना आनंद देण्याचं काम करत होती.
त्या बदल्यात तिला पैसे मिळत होते. शेवटी तिघेही थकले. खरं तर सासूबाईंना खोलीत गेल्यानंतर यायला 1 ते 2 तास लागले. 1 तासभर माझा नवरा बाहेरच उभा होता आणि नंतर त्यांनी सासूबाईला दार उघडून बाहेर येताना पाहिलं. तिच्या अंगावरील साडी अस्तव्यस्त झाली होती आणि केसही खूप विस्कटलेले होते. त्यांनी तर ते सर्व पाहिलं होतं जो आनंद सासूबाईंनी घेतला होता. अचानक मुलाला पाहून सासूबाईंना धक्काच बसला आणि म्हणाली, "तू इथे कसं काय?" मुलाने सर्व पाहिलं होतं. सासूबाईंची बोलतीच बंद झाली. तेवढ्यात तिच्या मागून मालक आला आणि तो म्हणाला, "काय गं, कोण हा?" सासूबाई म्हणाली, "हा माझा मुलगा आहे." तेव्हा तो माणूस म्हणाला, "तुला लाज नाही वाटत का? आईला कामाला पाठवतोस, परंतु त्याला सांगणार काय? माझ्यावर आलेली वेळ ही मी स्वतःहून आणली नव्हती आणि त्यावेळी फायदा माझी आई घेत होती. तिला ही सवय बाबा होते तेव्हापासूनच होती आणि त्यामुळेच मी तिच्या या कामाला नकार देत असायचो आणि हळूहळू तिने सुनेला देखील तिच्यासोबत स्वयंपाकाच्या कामाला लावलं होतं. आता मला शंका येऊ लागली होती, माझ्या बायकोसोबत तर काही वाईट होत नाही ना? मी आईला घेऊन खाली आलो आणि येऊन पाहतो तर माझी बायको खाली येऊन थांबली होती. नवऱ्याला असं समोर पाहून मीही घाबरले होते. मला काय करावे हे कळेना. सासूबाई देखील रडू लागली होती. ते तिला काहीही न बोलता घरी घेऊन आले. ते सासूबाईंना काहीच बोलले नाही. सासूबाई म्हणाले, "तू जे पाहिलं ते सगळं खोटं आहे. मी तसलं काही करायला जात नाही." त्यांनी विचारलं, "मग तू 1 ते 2 तास त्या खोलीत काय करत होतीस?" सासूबाईंकडे काहीच उत्तर नव्हतं. मीही शांत झाले होते. हे सर्व काही पाहून मला खूप वेगळं वाटत होतं. आता मात्र मला माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटत होता. खरंच माझी सासूबाई चुकली होती. तिने असं वागायला नको होतं. घर चालवण्याच्या नादात आज तिने तिचं घरच उद्ध्वस्त केलं होतं आणि ही गोष्ट पाहून मला एक चांगलाच धडा मिळाला. माझा नवरा काही न बोलता खूप टेन्शन घेऊ लागला. एके दिवशी माझ्या नवऱ्याला टेन्शनमुळे हार्ट अटॅक आला आणि त्याचे निधन झाले आणि सासूबाई पुन्हा तशीच वागू लागली. हे पाहून मी देखील घर सोडून माहेरी राहायला गेली. सासूबाई आता एकटीच होती. तरी देखील ती घाबरली नाही. तिला समजवण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु तिने माझं काही ऐकलं नाही. तिच्या अशा वागण्यामुळे माझा नवरा मला सोडून गेला आणि मलाही तिची सवय लागली असती. त्यामुळे मी माझ्या माहेरी आले. मी आता सासरी कधीच जात नाही. जर मला माझी सासू भेटली तर माझ्या नवऱ्याची आठवण येते. मित्रांनो, परिस्थिती कधी वेळ पाहून येत नाही, परंतु आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायला शिका. वाईट मार्गाला लागू नका. तुमच्यासोबत देखील अशा काही घटना घडल्या असतील तर तुम्हाला माझं दुःख समजेल. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.